जय जगदंब नमो आदेश। मी तन्विताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। आज जर तुम्ही पाहताल तर माझ्यासमोर ह्या बऱ्याचशा वस्तू ठेवलेल्या आहेत आणि मी आपल्या गादीवर नसून माझ्या शिष्याच्या गादीवर आहे। तर आज नेमकं काय चालू आहे आणि या विषय काय आहे हा संपूर्ण आपण ह्या सविस्तर व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। जसे की बरेचशे दिवसापासून बरेचशे भाविक मंडळाचे मला कॉल यायचे, बरेचशा भक्तांचे कॉल यायचे, त्याचबरोबर काही लोकांचे कमेंट आणि मेसेज सुद्धा असायचे की ताई आमच्या घरामध्ये देवीची गादी आहे, आम्ही देवीची ज्ञानमाळ गुरु दीक्षा त्याचबरोबर ज्ञानमाळ केलेली आहे, तर ह्या ज्ञानमाळीच्या वेळेस आमच्याकडून आमच्या देवीची गादी भरायची राहून गेली होती, अथवा त्यावेळेस असं होतं की त्यावेळेस आमचं जे काही घर होतं ते लहान होतं, आमची वास्तू लहान होती, त्याचबरोबर आमचं घर एवढं पुरेसं नव्हतं, त्यावेळेस आम्हाला देवीची गादी भरता आली नाही। तर आता आम्ही जे मोठं घर घेतलेलं आहे आणि आम्हाला देवीची गादी भरायची, पण आमचे गुरु किंवा जे काही आमचे गुरु आहेत ज्यांनी आमची गुरु दीक्षा केली हे आमचे गुरु आता आमच्या जवळ नाहीये, तर आम्ही देवीची गादी कशी भरू शकतो, आम्ही आमच्या घरामध्ये आम्ही स्वतः आमची देवीची गादी भरू शकतो का, याविषयी अनेक लोकांचे प्रश्न होते, अनेक लोकांच्या कमेंट्स होत्या, त्याबरोबर लोकांचे आपल्याला कॉल सुद्धा होते। तर ह्या सर्व गोष्टींचा मी विचार करून एखादा व्हिडिओ करावा म्हटलं, तर योगायोगाने असं झालं की जवळच आता 1-2 दिवसामध्ये एक गुरुदीक्षा होती, एका शिष्याला दीक्षाही द्यायची होती आणि त्या दीक्षेमध्ये त्यांची गादी सुद्धा भरायची होती। तर त्यामुळे म्हटलं की आपण हा एखादा व्हिडिओ तयार करावा आणि देवीची गादी कशी भरावी, त्याचबरोबर जगदंबेच्या गादीमध्ये जे काही आपण सामान वापरतो हे सामान कोणतं कोणतं असावं, त्याचबरोबर ह्या सामानाचा खर्च किती येतो, त्याचबरोबर ही गादी भरल्याचे फायदे काय तोटे काय हा संपूर्ण आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। सर्वप्रथम म्हणजे देवीची गादी का भरावी हे समजून घेणे। ज्या काही देवीची आपण जगदंबेची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे, जी गुरुदीक्षा केलेली आहे, त्या गुरुदीक्षेसाठी ज्या काही विधीनुसार आपण गुरुदीक्षा केल्यानंतर ज्या जागेवरती आपल्या जगदंबेला बसवायचं आहे, ज्या जागेवरती जगदंबेला विराजमान करायचं आहे, ती जागा पूर्ण भरून काढणे सुद्धा गरजेचं असतं। मग ते कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, सर्वप्रथम पाहिलं तर या छोट्या मोठ्याच गोष्टी लागतात, काही जास्त मोठ्या नाही किंवा जास्त मौल्यवान सुद्धा नाही, साध्या सरळ गोष्टींनी आपण देवीची गादी भरू शकतो। आता या सर्वस्व गोष्टी पाहिल्या तर इथं अखंड अक्षदा आहेत, त्याचबरोबर केळीचं फूल आहे, एक लाल सुपारी आहे, पुढे जर तुम्ही पाहताल तर काही यंत्र आहेत, याच्यामध्ये श्री यंत्र आहे, कुबेर लक्ष्मी यंत्र आहे, त्याचबरोबर कवड्या आहेत, सुपारी आहेत, पान आहे, लवंग आहे, विलायची आहे, मोती पवळा आहे, एक सोन्याचा मणी आहे, ह्या छोट्या मोठ्या साहित्य। त्याचबरोबर दक्षिणा किती लागते, दक्षिणा जर आपण आपल्या सोयीच्छेने घेऊ शकतो, 21 रुपयाची चिल्लर घेऊ शकतो, 51 घेऊ शकतो, 101 रुपयाची घेऊ शकतो, अशी जे भरपूर पैसेवाले आहेत अशी लोक हजार रुपयाची सुद्धा चिल्लर वापरतात। पण आपण जेवढे आहोत, आपली जेवढी ऐपत आहे, जगदंबेने आपल्याला जेवढी शक्ती दिलेली आहे त्या पद्धतीने आपण तिच्या गादीमध्ये मौल्यवान रत्न त्याचबरोबर दक्षिणा सुद्धा अर्पण करू शकतो। आता ही गादी का भरावी, सर्वप्रथम असं असतं जिथे ज्या जागेवरती आपण जगदंबेला विराजमान केलेलं असतं, ज्या जागेवरती जगदंबेला बसवत असतो, त्या जागेवरती जगदंबेला बसवल्यानंतर तिथे जी काही शक्ती आहे, जगदंबेची जी काही शक्ती आहे ती एकत्रित यावी। त्याचबरोबर ह्या सर्वस्व वस्तूंनी आपल्या गादीला कोणत्याही पद्धतीचा धक्का लागू नये, कोणतीही तंत्रक्रियेची बाधा आपल्या गादीला होऊ नये, त्याचबरोबर आपल्या वास्तूला त्या कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये आणि आपल्या गादीवरती जगदंबेची शक्ती जी काही आहे ती आपल्यावरती, आपल्या वास्तूवरती आणि आपल्या ज्या काही घरातल्या सदस्यांवरती एकत्रित राहावी, याकरिता ही जगदंबेची गादी भरल्या जाते। त्याचबरोबर ही गादी भरल्यानंतर ही गादी चलित होऊ शकते का, असेही बरेचसे लोकांचे प्रश्न होते की आम्ही कालांतराने ही गादी भरल्यानंतर ही गादी आम्ही सोडून आम्ही दुसरीकडे दुसरं घर घेणार आहोत, किंवा ही जागा सोडून आम्ही दुसऱ्या घरात जर स्थायिक झालो तर ही गादी जी काही भरलेली आहे त्या जागेचं काय करायचं। तर आपण असंही करू शकतो, ज्या जागेवरती जगदंबेची गादी भरलेली आहे ती जर वास्तू आपण पुढे भाड्याने देणार असो किंवा कोणाला जर राहण्यासाठी देणार असो, तर त्या जागी त्यांना देवारा मांडायला सांगितला तरीही चालेल। तिथली जी काही शक्ती आहे ही शक्ती पूर्णत्व त्यांच्या कुटुंबावरती आणि आपल्या कुटुंबावरती सुद्धा कार्यरत राहते। त्याचबरोबर जर वास्तू ही ठेवणार नसेल, ही वास्तू जर आपण कालांतराने रिवेशन साठी देणार आहोत अथवा बदलणार असो किंवा तिथे मोठी वास्तू बदल करणार असो, तर त्यावेळेस ह्या गादीतले जे काही तत्व असतील हे तत्व काही विधींनी काढण्यात सुद्धा येतात। म्हणजे आता या सर्वस्व गोष्टी जरी नाशिवंत जरी असल्या तरी काही गोष्टी असतात त्या नाशिवंत होत नाहीत, त्यातली काही तत्व आपण बाहेर काढून ती आपल्या नवीन गादीला सुद्धा आपण चलित क्रियेमध्ये वापरू शकतो। म्हणजे बऱ्याचशा लोकांचे असे प्रश्न होते, ताई आम्ही गादी भरली होती पण आता आम्ही ती जागा सोडून दुसरीकडे स्थलांतरित होत आहोत,
मग आमची ती काय गादी आहे, ती गादीतली जी काही आम्ही वस्तू आहेत ते आम्ही काढून घेऊ शकतो का? तर हो, काढून घेऊ शकतो, पण त्यासाठी काही चलित पूजा करावी लागते. चलित पूजेमध्ये तत्व काढून घेण्यात येत असतात. ही तत्व काढून घेण्यासाठी तुमच्या जवळपास जर एखादे पुरोहित असतील, ब्राह्मण असतील, अथवा एखादी आराधी संप्रदायामध्ये ज्यांना ह्या गोष्टीतली जाणकारी आहे अशा लोकांकडून तुम्ही हे करून घेऊ शकता. आता ज्यांचे गुरु किंवा गुरुवर्य जवळ नसतील, अथवा गुरु त्यांच्या जवळ राहत नसतील, अथवा गुरु लोकांना जर तुमच्यापर्यंत पोहोचता येत नसेल, किंवा त्यांना जर वयामानाने वृद्धत्वाने जर तुमच्यापर्यंत गादी भरायला येऊ शकत नसतील, तर तुम्ही स्वतः सुद्धा अशा पद्धतीने गादी भरू शकता. आता गादी भरताना जसं की आता मी या सर्व सामान जरी सांगितलं काय काय सामान लागतं, त्याचबरोबर कशा पद्धतीने भरायची हे देखील मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कशा वस्तू कोणत्या वेळेस टाकाव्यात, खाली काय काय अर्पण करावे, जगदंबीला गादी भरताना कोणत्या मंत्राचे आवर्तन द्यावीत, हे सर्वस्व मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला आता आपण पुढे बघूया गादी कशी भरायची. गोमूत्र, गुलाब पाणी, शेण, हळद याचं पूर्णत्व लेपन करून घेतलेलं आहे. लेपन करून घेतल्यानंतर इथं आपल्याला ज्योत जाळायची असते. ज्योत जाळण्यासाठी आपण भीमसेन कापूरचा वापर करू शकतो, अथवा तुम्हाला जर वापरत असेल तर एखादं तुम्ही कापसाची वात घेऊ शकता. अशा कोणत्याही पद्धतीने तुम्ही एखादी ज्योत जाळली तरी चालेल, किंवा पूर्णत्व ज्योती जाळून घेतल्यात तरीही चालतं. आता ही ज्योत पूर्ण थंड झाल्यानंतर त्यातले जे काय रत्न आहेत, हे रत्न आपल्याला ह्याच्यामध्ये अर्पण करायचे असतात. रत्न अर्पण करण्याआधी सर्वप्रथम तांदळाची आपल्याला मूठ सोडून घ्यायची असते. चला आता पुढे तांदळाची मूठ कशी सोडायची पाहून घेऊया. उदे उदे सदानंदीचा उदे उदे, बोल भवानी माता की जय, बोल करेल कोल्हापूर लक्ष्मी याच्या नावानं सांग भले. अशा पद्धतीने आपण तांदूळ अर्पण करून घेतलेले आहेत. आता 5 स्त्रियांनी इथं पूर्ण येऊन हळदी कुंकू वाहून घ्यायचं. वाहून घ्या. सर काही ते एका बाजूला या सगळ्यांनी इथं हळदी कुंकू वाहून घ्या आतमध्ये. ब्लाउज पीस, अक्षदा, 2 विड्याची पाने, 1 लाल सुपारी आणि केळीचं फुल हे आपण गादीमध्ये भरून घेतो. इथे जगदंबेची पहिली तुळजाभवानीची गादी भरतोय. आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे, बोल भवानी माता की जय. त्याच्यानंतर महालक्ष्मीची गादीसाठी दुसरी ओटी सेम प्रकारे. आता ह्याच्यामधील काही यंत्र आहेत, हे यंत्र सुद्धा आपल्याला ह्या गादीमध्ये भरून घ्यायचे. यंत्र भरते वेळी हे यंत्र पूर्ण उभे असणं गरजेचं असतं. श्री यंत्र, त्याच्यानंतर लक्ष्मी यंत्र, आणि वैभव लक्ष्मी यंत्र. यंत्र भरून झाल्यानंतर विलायचीच्या 5-5 नगी आपण ह्याच्यामध्ये सोडून घ्यायच्या. त्यानंतर लवंगा, ज्या आपण देवीला झोपवताना राशीला लावताना ज्या सुपाऱ्या आपण वापरल्या होत्या त्या सुपाऱ्या तिच्या गादीमध्ये भरून घ्यायच्या. त्यानंतर कवडी आणि गोमती चक्र. गोमती चक्र तुम्ही तुमच्या हिशोबाने 2, 3, 4, 5 या पद्धतीने घेतल्यात तरीही चालतात. आता सर्वात महत्वाची गोष्ट लागणारी म्हणजे पंचधातू कांडी, मोती पवळ,
सोन्याचा मणी, ह्या सर्व गोष्टी आपल्याला ह्या महत्वाच्या गोष्टी असतात, जेणेकरून जगदंबेची शक्ती व घरामध्ये वैभव लक्ष्मी ह्या सर्व गोष्टी एकत्रित राहण्यासाठी या गोष्टींची आवश्यकता असते. या गोष्टी त्या विड्यावरती सोडून द्याव्यात. ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर 2 विड्याची पानं, 1 सुपारी 2 गादीच्या मध्ये ठेवून घ्यावी. हार घ्या 2, बारके बारके द्या. अशा प्रकारे आपण गादीमध्ये सर्वस्व वस्तू टाकून घेतलेल्या आहेत. सर्व वस्तू इथे गादीमध्ये भरलेल्या आहेत. बऱ्याचदा गादी भरताना एक चूक होते बऱ्याचशा लोकांची, त्याच्यामध्ये नारळ किंवा लिंबू गादी भरताना टाकतात. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की जगदंबेची गादी आहे, देवीची गादी आहे, देवीला लिंबू अति प्रिय आहे म्हणून आपण लिंबू सुद्धा गादीमध्ये टाकावं. पण असं होतं, ज्यावेळेस आपण लिंबू गादीमध्ये भरतो तेव्हा काही बाहेरच्या शक्ती सुद्धा तिथे येण्याची संभावना असते. आणि जो लिंबू जो असतो, ज्यावेळेस त्या मातीमध्ये पूर्णत्व मुरल्यानंतर त्याच्यामध्ये काही कनिष्ठ दैवत अथवा गणदैवत त्याच्यामध्ये उतरल्या जातात आणि ते आपल्या गादीला चांगले नसतात किंवा ते पुरेसे फायद्याचे नसतात. त्याच्यामुळे नारळ किंवा लिंबू गादीमध्ये टाकू नये. नारळ यासाठी टाकू नये, नारळ हा कुष्मांड बळी असतो, हा बळी देण्यासाठी उपयुक्त असतो, म्हणून नारळ कधीही आपल्या गादीमध्ये भरू नये. त्याचबरोबर लिंबूही भरू नये. ही चूक बऱ्याचशा लोकांची झाली होती. बऱ्याचशा लोकांनी आपल्या गादीमध्ये लिंबू भरले होते, त्याच्यानंतर बरेचसे त्यांच्या मागे काही संकट निर्माण झाली, बरेचसे त्यांना काही त्रास चालू झाले. अशा लोकांची जेव्हा आपल्या गादीवरती प्रश्न येतात, ताई आम्ही देवाची गादी भरली, गादी भरल्यानंतर बरेचसे काही दिवस खूप चांगलं चाललं होतं, खूप व्यवस्थित होतं, पण काही दिवसानंतर आमच्या देवीच्या गादीमध्ये आम्हाला कुठेही जी काही पूजा अर्चा आहे करण्यामध्ये आम्हाला मन लागत नाही, किंवा त्या गादीमध्ये काही भरल्या होत्या त्यावेळेस आम्हाला मन आमचं स्थिर राहिलं नव्हतं, घरामध्ये सुख शांतता नांदत नाही. त्यावेळेस काही लोकांचे आपण कौल लावले. कौल लावल्यानंतर आपण साधनेमध्ये बसून सुद्धा पाहिलं की नेमकं यांच्या वास्तूमध्ये काही दोष आहे का, घरामध्ये काही दोष आहे का, अथवा त्यांच्या गादीमध्ये काही दोष आहे का. त्यावेळेस 1-2 भक्त होते. त्या भक्तांच्या प्रश्नांमध्ये मला असं जाणवलं की ज्यावेळेस त्यांची गादी भरण्यात आली, गादी भरतेवेळी चुकून होईना किंवा त्यांना माहिती नसेल किंवा त्यांच्या गुरूंच्या ते लक्षात आलं नसेल किंवा त्यांच्या लक्षात आलं नसेल, चुकून त्यांच्या गादीमध्ये एखादा लिंबू त्यांनी टाकला होता आणि त्या लिंबाचं रूपांतर एखाद्या गणदैवत अथवा कनिष्ठ देवतामध्ये रूपांतर झालं होतं आणि त्या कनिष्ठ देवतेचा त्रास त्यांच्या वास्तूला लागला होता. हे मला बऱ्याचशा लोकांच्या अशा गोष्टी दिसल्या होत्या. म्हणजे बरेचसे भाविक भक्त आपल्याकडे येणारे असतात, ते गुरुदीक्षित सुद्धा असतात, त्यांच्या ज्ञानमाळी गुरुदीक्षा झालेल्या असतात. गुरुदीक्षेच्या वेळेला ह्या काही गोष्टी प्रत्येकाला माहिती असतात, काही लोकांना माहिती नसतात. तर यावेळेस काही चुका झाल्यानंतर त्याचे जे काही चुका आहेत ह्या त्यांना नंतर फेडाव्या लागल्या असतात. मग ह्याच्यासाठी आपण गादी भरताना लक्ष ठेवावे की आपल्या गादीमध्ये लिंबू अथवा श्रीफळ किंवा नारळ याचा कोणताही उपयोग आपण केला आहे का नाही, किंवा लिंबामुळे आपल्या गादीला कोणता त्रास होऊ शकतो का, तर हे सर्व आपण पाहून घ्यावं आणि गादी भरावी. गादी भरताना चुकूनही लिंबू टाकू नका, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्याचा तुम्हाला त्रास होऊ नये याकरिता लिंबू आणि नारळ टाळावा. ही एक छोटीशी टीप होती आणि ही टीप मला बरेच दिवसापासून सांगायची होती, तर आता या योगायोगाने ही सांगण्यात आली. तर आता चला पाहूया ही सर्व गादी भरलेल्या सोहळा. इथे एखादा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा. काय म्हणायचं, जगदंबेला प्रार्थना करायची की जय जगदंबे, मी तुझी यथाशक्ती गादी भरलेली आहे, यथाशक्ती जे काही दान आहे ते मी अर्पण केलेलं आहे, यथाशक्ती सर्वस्व क्रिया मी तिथे दिलेल्या आहेत. तर या सर्व गोष्टी गोळ्या बाबड्या पद्धतीने मानून घे, घरामध्ये सुख शांतता दे आणि माझ्या गुरुदीक्षानंतर आनंदाने या जागेवरती विराजमान हो. अशा पद्धतीने जगदंबेला प्रार्थना करायची आणि आपला जो काही गादी भरल्याचा सोहळा आहे तो संपन्न होतो.